आणि हळूहळू इंग्रजी सत्तेचा विस्तार भारतात झाला. हळूहळू इंग्रजांनी आपल्या विस्तारवादी धोरणाचा अवलंब केलं आणि इंग्रजी भाषेचा वापर इथे चालू झाला. आणि यातूनच इंग्रजी भाषा ही रूढ होऊ लागली आणि इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या वाढू लागली. इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचं मानपान वाढू लागलं. परिणाम स्वरूप इंग्रजीचे काही शब्द मराठीमध्ये गुळगुळीत झाले आणि आपल्याला कधी भासच झालं नाही की हे शब्द मराठीचे नसून इंग्रजीचे आहे. जसं की मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो बेटा, तुमची गाडी जर पंक्चर झाली असेल, पंक्चर, तर तुम्ही मराठीत म्हणता का? नाही म्हणत. चक्राच्या छिद्रीकरणातून होणारे वायूंचे बहिर्गमन नीट करा असं म्हणत नाही आपण, तर त्याला पंक्चर म्हणतो. असे हे दोन्ही वर्ण मराठी भाषेतून इंग्रजी भाषेतून मराठीत रूढ झाले आणि या दोन्ही वर्णाला प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी प्रयत्न करून पहिल्यांदा आपल्या पुस्तकामध्ये आपल्या वर्णमाला या भागामध्ये समाविष्ट केलं आणि नंतर हळूहळू 6 नोव्हेंबर 2009 मध्ये हे दोन्ही वर्ण काय म्हणून पुढे आले? स्वर म्हणून पुढे आले. याला आपण इंग्रजी स्वर म्हणतो आणि याला दुसरं नाव आहे जे की मुके दामलेंनी दिलेलं आहे, ते नाव आहे आदत्त वर्ण. आदत्त वर्ण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? जे वर्ण 48 वर्णाच्या नंतर येतील त्या वर्णांना काय म्हणणार आपण?